हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत ही बेहतरीन होंगे बच्चा। माफ़ी चाहूँगा 2-3 1-2 दिन से आपसे मतलब बात नहीं कर पाया, ना ही वीडियो आ पाई थी, है ना? उसके लिए तहे दिल से माफ़ी बच्चा, क्योंकि एक्चुअली थोड़ा-सा अननेसेसरी चीज़ों पे ज़रा बिज़ी हो गया था इंसान, है ना? तो चलो वो भी एक्सक्यूज़ बताना हो जाएगा। एक्सक्यूज़ बताना फालतू बेकार रहता है जनरली, मैंने सुना था। तो चलो बाकी ज़्यादा इधर-उधर की बातें ना करते हुए डायरेक्ट अपने एग्ज़ाम्पल पे आते हैं। देखो, मैंने आपको बोला था बच्चा की एक प्रश्न तुमच्या नवोदयाच्या परीक्षेमध्ये जरा माझ्या तरी हिसाबाने, आता माहीत नाही तुम्ही किती तुम्हाला या पर्टिक्युलर गोष्टीवर तुम्ही मानता, किती नाही मानत ते मला नाही माहिती. पण जनरली माझ्या हिशोबाने हा प्रश्न पूर्णपणे चुकीचा आहे. आणि या रिगार्डिंग मी अ, नवोदय या समितीला लक्ष द्या, या नवोदय या समितीला मी पत्र पण पाठवलेलं. ठीक आहे. आता त्याचं बघूया आपण त्याचा रिप्लाय काय येते. ठीक आहे. नवोदय जो भी समिति है बच्चा, उसको मैंने ईमेल भी किया है, वो ईमेल आपको मैं दिखा दूँगा बच्चा, मैंने सेंड कैसे किया है, क्या किया है, किस हिसाब से, उसका रिप्लाई, उसका आंसर किस हिसाब से आएगा, क्या नहीं आएगा, वो भी मैं बता दूँगा, ठीक है बच्चा? लेकिन जहाँ तक हो सके जितनी मेरी समझ है, जितकं मला वाटतोय त्या हिशोबाने हा प्रश्न टोटली कंप्लीटली चुकीचा प्रश्न आहे, ठीक आहे? तर बघा का बरं हा चुकीचा प्रश्न आहे, आणि अगर सपोज जर मी तुम्हाला जसं मगाशीही सांगितलं, एक्सप्लेन करत असताना, की नवोदय समिती जर आपल्या छेकडीमध्ये असेल, त्याला असं वाटत असेल, की नाही बाबा हा माझा दिलेला प्रश्न हा बिलकुल बरोबर आहे. मी कोणाचं ऐकत नाही. मीच खूप छान आहे. तर मग त्याच्या हिशोबाने उत्तर काय असायला पाहिजे ते पण सांगतोय, आणि चुकीचा का बरं आहे ते पण सांगतोय. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला अंदाजा येऊन जाणार, की खरंच हा प्रश्न चुकीचा आहे की नाही. ओके. तर बघा, सगळ्यात मेन बघा काय म्हटलं होतं, की 80 विद्यार्थी, थोडा-थोडा मराठीमध्ये पण सांगणार, हिंदीमध्ये पण सांगणार. प्लीज समजण्याचा प्रयत्न करा, कारण की माझं मराठी तितकी छान नाही. ठीक आहे. पण तरी पण मी प्रयत्न करणार. 80 विद्यार्थ्यांचा एक गट सहलीवर गेला आहे. या गटात 20% विद्यार्थिनी आणि उर्वरित विद्यार्थी आहेत. तर या गटात आणखी किती विद्यार्थिनी म्हणजे मुली समाविष्ट करावे लागेल, ज्यामुळे विद्यार्थी 70% होतील म्हणजे. बघा या हिशोबाने जर विचार केला ना मी, तर बघा, जर जनरली असं मी अगर सपोज विचार केला, तर पिकनिकला किती किती मुलं गेले रे? ओव्हरऑल अगर सपोज बघू ना आपण, मुलं नाही सॉरी, म्हणजे विद्यार्थी किती गेले? ओव्हरऑल विद्यार्थी. मग त्यामध्ये मुली पण आल्या, मुलं पण आली. 80 विद्यार्थी गेले. मान्य कराल या गोष्टीला? ठीक आहे. तर आता मला एक गोष्ट सांग, त्यापैकी या 80 विद्यार्थ्यापैकी हे बघा इथेच आहे. मी काही एक्स्ट्रा सांगत नाहीये. गटात 20% विद्यार्थिनी आहेत. म्हणजे मुली किती आहेत? मुलींसाठी मी जी वापरतो, गर्ल्स. ठीक आहे. गर्ल्स किती आहेत रे? गर्ल्स आहेत 20%. तर मला एक गोष्ट सांग, जर गर्ल्स 20% आहेत, हे 80 हा जो आकडा आहे, हा आपला स्वतःमध्ये 100% चा आकडा असते ना रे. एकूण अगर सपोज 80 विद्यार्थी गेले असतील, तर किती टक्के विद्यार्थी गेले? 100%. त्या 100% पैकी जर 20% मुली असतील, तर सरळ-सरळ मुलं किती असणार? 80% ना? हे पहिलीची कंडिशन आहे बरं, ज्या हिशोबाने तो म्हणत आहे तो. उर्वरित विद्यार्थी आहेत म्हणते. 20% विद्यार्थिनी, विद्यार्थिनी म्हणजे मुली, आणि विद्यार्थी म्हणजे काय? मुलं. मान्य कराल? तर या हिशोबाने अगर सपोज विचार केला ना आपण, लक्ष द्या, तर जर 80च्या 20% जर मी काढणार, तर 80चं 20% म्हणजे 20/100, 0,000 मेला म्हणजे 16 मुली गेल्या होत्या. आता मला सांगा, 16 मुली गेल्या, तर 8-8 64, म्हणजे तसा करायची गरज नाही. डायरेक्ट या तुम्ही 80 मधून 16 मायनस केलात ना, 80 मधून जर 16 मायनस केलात तरी 64 तुम्हाला 80% हा आकडा मिळते. म्हणजे 64 काय आहेत? मुलं आहेत. इथपर्यंत बरोबर आहे प्रश्न. इथपर्यंत मी चुकीचा बिलकुल म्हणत नाही. ठीक आहे. पण यानंतर पहा, तो काय म्हणत आहे, की या गटात आणखी किती विद्यार्थी, म्हणजे कोणत्या गटात? याच गटात आणखी किती विद्यार्थिनींना म्हणजे मुलींना समाविष्ट करावे लागेल, ज्यामुळे विद्यार्थी म्हणजे हे जे विद्यार्थी 70% होतील. 80% होते, 70% होतील म्हणते. आता यार, इसमें बहुत से लोगों ने अलग-अलग हिसाब से अलग-अलग टाइप से एक्सप्लेनेशन दिया है. मैं इसको थोड़ा-सा आपको अलग वेराइटीज ऑफ एग्जांपल के थ्रू समझा के बताता. मला एक गोष्ट सांगा, जसा हा एक गट होता. किती विद्यार्थ्यांचा? हा गट बघा, हा गट कितीचा होता? या गटामध्ये जनरली 80 विद्यार्थी होते. पूर्ण, मग मुलं राहो किंवा मुली राहो. मान्य कराल? आता हा तुमचा आधीचा ग्रुप होता. बघा या प्रश्नाच्या हिशोबाने सांगत आहे मी. काय म्हणतोय, की तो आणखी या गटामध्ये आणखी किती विद्यार्थिनी ऍड कराव्या लागतील म्हणते. आता किती विद्यार्थी आपल्याला माहित आहेत का? जेव्हा माहित नसते तेव्हा आपण काय म्हणत असतो? एक्स. एक्स मुली. बघा इथे जनरली मी असा म्हणतो, की एक्स मुलींसाठी मी गर्ल तुम्हाला आधीच सांगितलं यूज करत आहे बा म्हणून. ठीक आहे. तर एक्स मुली इथं किती ऍड करावे लागतील? अरे भाऊ, ऍड करणे म्हणजे या ग्रुपमध्ये 80 अधिक एक्स मुलींचं बेरीज होणार ना.
सीधा सीधा पैटर्न है। और यहां पे कंफ्यूजन किस हिसाब से हुआ, देखो यहां पे मतलब जनरली अगर सपोज मैं बोलूं ना आपको, म्हणजे असा काही स्पेसिफिक त्यांनी म्हटलंय का की यहाँ पे स्टुडंट 80 मतलब 80च्या 80च राहतील बा म्हणून? इथं हेच तर कन्फ्युजन आहे. इथं सांगितलंच नाहीये की स्टुडंट 80च राहणार आहे. मग ते ऍड करा किंवा नको करा, असं त्यांनी स्पेसिफिक मेंशन नहीं केला है। मतलब सीधा सीधा कहना है नहीं यार, मतलब अगर सपोज लड़कियों को अगर सपोज आप ऐड कर रहे हो तो लड़कों को कहीं ना कहीं तो निकालना पड़ेगा, तभी तो 80 बचेंगे आपके। म्हणजे तुम्ही मुलींना जर तुम्ही इथं अगर बेरीज करता, मान्य कराल ना, मुलींनी जर इथं तुम्ही बेरीज करता तर मुलांना कुठे ना कुठे तर कळावं लागेल, तेव्हाच तर जाऊन 80 बनतील। क्लियर कट क्वेश्चन आहे ना रे। मैं किसी को गलत नहीं ठहरा रहा, लेकिन जो मेरी सच्चाई है, मेरे मेरे दिल को जो चीजें पट रही है, मैं वो चीज आपको एक्सप्लेन करा रहा। जनरली बघा ना, अगर मुली अगर नॉर्मल अगर एक्झाम्पल सपोज सांगू ना मी तुम्हाला, जर या 80 या गटामध्ये जर तुम्ही 10ही मुली ऍड केलं, नॉर्मल कन्सिडर करू आपण, जर तुम्ही नॉर्मल 10 मुली ऍड केलं तर हे किती होणार, एकूण नवीन गट किती बनणार, 90च्या। जर तुम्ही सपोज 20 मुली ऍड केलं तर 100च्या। हे म्हणजे गट वेगळे होत आहे ना रे, नवीनच गट बनत आहे, हा विचार करा। हाँ, अगर क्वेश्चन ये बोलता कि लड़की और लड़कों की संख्या म्हणजे मुली आणि मुलांची संख्या हे समान राहणं, तेव्हा मी त्याचं उत्तर मानतो की त्याचं उत्तर काढून देतो मी तुम्हाला नंतर, त्याचं उत्तर 8 येणार जर त्याचं जर समान राहणार तर। पण आता बघा इथे मी याला कन्सिडर तुम्हाला करत आहे की बघा हा जनरली जो ग्रुप आहे, ठीक आहे, तर या हिशोबाने हा बिलकुल पॉसिबलच नाहीये इथे, ठीक आहे। तर बघा या पद्धतीने अगर सपोज मी जनरली ज्या पद्धतीने असा प्रश्न दिलाय त्या पद्धतीने जर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलं ना, ठीक आहे, विदाउट समान न करता, तेव्हा बघा नवीन ग्रुप अगर सपोज मी हा घेतला, ज्या तुम्हाला आधीच सांगितलं होतं, नवीन ग्रुप कितीचा, 80चा, त्यामध्ये मुली किती मी ऍड केलं, एक्स मुली ऍड करत आहे, हा लक्षात घ्या, ठीक आहे। तर मला सांग जर त्या प्रश्नाच्या प्रमाणे, ठीक आहे, 80 प्लस एक्स तर ते झाले आहेत, आता बघा मी चेंज करत नाहीये इथे, ठीक आहे। आता मला सांग तो काय म्हणत आहे की मुली जनरली बघा मुलं किती राहायला पाहिजेत म्हणते, बॉईज बॉईज किती झाल्या पाहिजे म्हणते, 70%। तर मुली किती राहतील रे, जर 70 हा स्वतःमध्येच आपल्यामध्ये 100% असते ना रे, तर मुलं जर 70% जायला पाहिजे, तर मग मुली किती, तर 30% राहणार, मान्य कराल, ठीक आहे। आणि जनरली आपण जसं बघितलं, मी कधी पण याला सांगत असताना रेशोच्या प्रभावामध्ये सांगत असतो, ठीक आहे, ऑलरेडी किती होतं आणि किती पाहिजे आहे आता, तर या किती पाहिजे, तर मुलींचं कॉम्बिनेशन मी मुलांसोबत करत आहे रेशोच्या स्वरूपामध्ये, तर गर्ल्स डिवायडेड बाय म्हणजे गर्ल्स म्हणजे काय, तर मुली, लक्ष द्या, मुली भागीला मुलं, ठीक आहे। ते यांचं काय होणार रे, मुलं किती आहेत, तर मुली किती आहेत, तर 30% भागीला किती, मुलं किती आहेत, 70%, म्हणजे 3:7 या प्रमाणामध्ये ते आहेत, मान्य कराल। जरा आता बघा सगळ्यात महत्वाचं, पहिले किती होते ते बघा, इथे पहिले होते, मी इथं लिहू देऊ का, इथं लिहून देऊ, हा बघ आधी किती होते, आधी मुलं होते, आधी मुलं होते इथे 64, ठीक आहे, तेव्हा चेंज काहीच नव्हतं, ठीक आहे। पण आता 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 लक्ष दे, आता लक्ष दे, आणि आधीच अगर सपोज मी बोलणार तर आधी मुली किती होत्या, मुली आधी होत्या किती रे, मुली तर 16। तर मुलांमध्ये काही चेंजेस केला का तुम्ही, नाही, तर तो बघा प्रश्न समजा आता, मुलांमध्ये काही चेंजेस करतच नाही तो, किती विद्यार्थी मुलांमध्ये काही जात चेंज नाही केलं त्यांनी, जसे तसंच आहेत म्हणते तो, ठीक आहे। तर याच्यामध्ये तुम्ही काय ऍड कराल म्हणते, दिमाग खराब, म्हणजे जेणेकरून ते 70% बनतील म्हणते, हा आता पहा बरं, आला का नाही कन्फ्युजन, पहा ना रे, 16 प्लस एक्सेस करावं लागेल, है ना, 16 प्लस एक्सेस करावं लागेल, तेव्हाच तर ते किती मुली होणार आहेत त्यामध्ये ते माहिती पडेल ना आपल्याला। मुलांमध्ये काही चेंजेस नाही केला आहे त्यांनी, जसंचे तसे मुलं आहेत ते, मुलीमध्ये किती ऍड करणार आहे तो प्रश्न आहे, तर 16 प्लस एक्स झालं, मान्य कराल। अब मुझे एक बात बताओ, अब देखो जो ये पहले की कंडीशन है बच्चा, और ये अभी की कंडीशन, बाद की कंडीशन, जब उसको 70% करना था तब की बात बोल रहा हूं, ठीक है। तो मुझे एक बात बताओ सीधा सीधा, अब इसके साथ मैं कंपेयर करता हूं, मुली किती, तर 3 प्रमाणामध्ये, ठीक आहे। तर मैं अगर सपोज मैं इसको अगर बोलूंगा तर मुली किती झाल्या तर तुमच्या हिशोबाने 16 प्लस एक्स आणि 7 काय, तर 64। याला सॉल्व्ह कराल तुम्ही, तर मला एक गोष्ट सांग, याला सॉल्व्ह करताना बघा जनरली काय होतं, मी काय करतोय, 64 into 3 इक्वल्स टू 7 into 16 प्लस एक्स बच्चा, ठीक है, 3 4 जा 12 और 3 6 जा 19, 192 हो गया बच्चा। और ये आपका 16 7 जा 112 हो जाएगा, प्लस 7 एक्स जा 7x, ठीक है। अब इसको इधर लेके चले जाओगे आप, तो ये क्या होगा बच्चा, ध्यान दे, कुछ नहीं है, पूरा चिल्लर काम है ये, 192, ये अगर सपोज इधर आ गया
112 इक्वल्स टू कितना बच्चा, तो ये 7x। मुझे एक बात बता, इससे अगर सपोज 112 गया, ये 80 आ गया इक्वल्स टू 7। मुझे एक बात, 7 के टेबल में अगर सपोज हा गुणाकारामध्ये आहे, तिकडे जाणार तो भागाकारामध्ये जाणार, 7च्या टेबलमध्ये 80 येते का रे? आता पॉइंट मध्ये उत्तर येणार आहे, आणि या पॉइंट मध्ये पुरी ऍड होते का कधी? पाहिला का जन्मात? नाही 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 सांगा, पोरं राव नाही पुरी राव, कधी पण ऍड होतील तर काही अर्धे ऍड होणार आहेत का पुरेचे पुरेचे ऍड होतील? सांगा. जसा मला एक गोष्ट सांग, जसं 10 पोरांचा किंवा मुलींचा असा गट आहे, त्याच्यामध्ये अगर सपोज तुम्ही स्वतःच विचार करा ना, अगर किती मुली ऍड होतील, 8.5 मुली ऍड होतात, 5.5 मुली ऍड होणार, असं काही होणार आहे का? नहीं नहीं, तुम्हें सांगा। सीधा सीधा सवाल है ना बच्चा, इसमें कुछ ऐसे टेंशन लेने वाली बात ही नहीं है, पॉइंट में आंसर ही नहीं आता, आना भी नहीं चाहिए वो, ठीक है, आना भी नहीं चाहिए, ठीक है, समझ रहे हो? तो इसलिए मेरे हिसाब से ये आंसर टोटली गलत है, इसके आपको 100% बोनस मार्क मिलना चाहिए, ठीक है। एक तो ये सवाल बहुत ही टफ था बच्चा, ठीक है, मतलब 5वीं के बच्चों के हिसाब से मैं बोल रहा हूं, ठीक है, इसका बोनस आपको 100% मिलना चाहिए, 1.25 आपको 100% मिलेगा, ठीक है। अब देखते समिति का आंसर क्या आता है, किस हिसाब से। अब देखता हूं कि समिति के हिसाब से अगर सपोज अगर इसको सॉल्व करके मेरे को देना है, नहीं समिति बोलती है नहीं मैं भाई मैं 1 नंबर शेर हूं, मैं किसी की सुनूंगी नहीं, ठीक है, मेरे को किसी का सुनना नहीं है, ठीक है। तो ऐसे केस में आपका आंसर क्या रहेगा, ये देखो बच्चा, देखो बघा तो प्रश्न कसा राहायला पाहिजे होता, जेणेकरून तुमचं उत्तर आलं असता की अगर बघा इथं झाल्यानंतर हे सगळं काही झाल्यानंतर त्यांनी प्रश्न काय लिहायला पाहिजे होता माहित आहे? थांबा मी सांगतो, लिहूनच देतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला डाऊट तुमचा क्लिअर होऊन जाणार. ओके, एक मिनिट कुठं गेलं रे? हा बघा, त्यांनी प्रश्न काय द्यायला पाहिजे होता की जर जर मराठीमध्ये लिहून देऊ की इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये लिहून देतो, ठीक आहे. अगर, ठीक आहे, कुल म्हणजे एकूण, कुल स्टूडेंट की संख्या, ठीक है, वही रहेगी, म्हणजे सीधा सीधा एकूण विद्यार्थ्यांची संख्या तीच राहणार, ठीक है। मतलब सीधा सीधा देखो बच्चा, मतलब लड़कियों को ऐड कर रहे हो तो तब की बात है, समझ रहे हो बात? तो समझ रहे हो बच्चा? तो मतलब लड़कियों को ऐड अगर सपोज कर रहे हो तो सीधी बात है लड़कों को निकालना पड़ेगा, ठीक है। अगर ऐसा उसने बोला रहता मतलब लड़कों को निकालना पड़ेगा, पडेगा, ठीक आहे. प्रॉपर एक्सप्लेनेशन देतो बच्चा, म्हणजे तेव्हाच तर मला गोष्ट सांगा रे, तेव्हाच तर जे 80 विद्यार्थी आहेत 80चे 80 तेव्हाच राहतील ना. सीधा सीधा कोणत्याही गटामध्ये जर ऑलरेडी 80 विद्यार्थी आहेत, म्हणजे त्यामध्ये जर मुली काही असतील, मुलं काही असतील, ठीक आहे, त्यामध्ये जर एक्स्ट्रा मुली ऍड करायच्या तर मुलांना पण तेवढंच काढावं लागेल ना. तसं काही दिलं आहे का इथे? नाही. मग कसं काय या प्रश्नांना तुम्ही बरोबर म्हणता माहित नाही, मला समजत नाही, ठीक आहे. तर बघा त्याच्या हिशोबाने जर त्यांनी असं दिलं असतं, जर जसं मी तुम्हाला आता कंडिशन सांगितलं तसं जर दिलं असतं ना, तेव्हा आन्सर काय राहणार बघा. जर 80 एकूण विद्यार्थी आहेत, त्यापैकी 16 मुली आहेत आणि 64 मुलं आहेत, त्या आताच मी सांगितलं तुम्हाला कसं काय आलं, ठीक आहे. हे आधीची कंडिशन आहे, ठीक आहे, ही आधीची कंडिशन, ठीक आहे. पण नंतर काय म्हणते तो, आम्हाला बया बनवते, का बनते? तर नंतर हे जे पोरं आहेत, पोरं हे 70% झाल्या पाहिजे म्हणते बया, 70% हो ना. तर 80चा 70% म्हणजे का? 80चा 70% म्हणजे 70 भागीला 100, ठीक आहे. म्हणजे हा किती 000 मिळाला, म्हणजे 56 झाले. असा मी म्हणतो का? नाही, ठीक आहे. असं मी म्हणत आहे का? नाही रे बापा, ठीक आहे. तर हे 56 झाले, तर मग मुली किती होणार? बघा बघा मुली किती होणार, तुम्हीच विचार करा, सांगा सांगा. 80 मधून 56 गेले, मुली किती राहणार मग? 80 मधून 56 गेले तर 24. तर नंतर मुली किती झाल्या? 24 झाल्या. आधी किती होत्या? 16. नंतर किती झाल्या? 24. तर कितीचा फरक? 8चा. म्हणजे किती वाढवावे लागले? 8 मुली वाढवावे लागले. तर या हिशोबाने जर प्रश्न राहिला असता तर तुमचा 100% उत्तर जो 8 दिलाय त्यांनी तो राहिला असता. पण असं प्रश्न होता का रे? विचार करा ना तुम्हीच, असं प्रश्न होताच नाही. त्यांनी समान राहण्याच्या अशा दृष्टिकोनातून तर असं काही म्हटलंच नव्हतं, ठीक है। तो मैंने बच्चा अभी मतलब पुलिस कंप्लेंट तो नहीं किया है, ठीक है, वो क्या बोलते हैं नॉर्मली सिर्फ सॉरी बच्चा, वो पुलिस कंप्लेंट निकल गया मेरे जबान से। जनरली सिर्फ मैंने क्या किया है, ईमेल किया है उन्हें, वो ईमेल भी आपको मैं कुछ दिनों के बाद दिखा दूंगा बच्चा, है ना, कुछ दिनों के बाद क्या कल ही ये दिखा दूंगा मैं, और उसका रिप्लाई क्या आता है वो भी मैं आपको बता दूंगा, ठीक है। देखते हैं उसका, मेरे हिसाब से तो पॉजिटिव आना चाहिए, लेकिन अगर सपोज वो अपने हिकड़ी में ही रहेंगे, ठीक है, तो उनके हिसाब से आंसर 8 है, अपने हिसाब से आंसर उसका आ ही नहीं सकता उधर में, जैसे मैंने बताया है आपको इधर में,
ठीक है, तो अपने हिसाब से आप लोग अभी जज कीजिए और मुझे कमेंट करके बताइए कि सर आप सरासर गलत हो। आपको अगर सपोज लग रहा होगा कि मैं गलत हूं तो बिल्कुल बोलिए कि सर आप सरासर गलत हो। आपको ऐसा लग रहा होगा कि नहीं मैं सही हूं तो बिल्कुल आप बोल सकते हो कि सर हाँ हम सहमत है, आप जो बता रहे हो वो सही है करके। ओके है ना बच्चा? तो मैं दुआ करूंगा कि आपको बोनस मार्क जरूर मिले क्योंकि सरासर ये सवाल गलत था। ओके तो बच्चा मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच, बाय बाय।